अयोध्येतील राममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त ठाण्यातील जैन मंदिरामध्ये श्री रामलल्लाची महाआरती प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्येत मोठ्या उत्साहात पार पडला। या सोहळ्यानिमित्त देशात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते। ठाण्यात देखील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचे औचित्य साधून ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। ठाण्यात जैन मंदिर ट्रस्टतर्फे रामनामाचा गजरात जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी जैन मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली। यावेळी ट्रस्ट मंडळ जैन मंदिराचे अध्यक्ष उत्तम सोळंकी, ट्रस्टी गुणवंत जैन, ट्रस्टी संपत चोपडा, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, विभाग प्रमुख कमलेश चव्हाण, सदस्य हेमंत परमार, नरेंद्र जैन, विनोद भंडारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते। अयोध्ये श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा स्थापना दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 409 वर्षानंतर ही प्राणप्रतिष्ठापना करून सर्व भारतीयांचे स्वप्न साकार केले आहे। तसेच संपूर्ण भारत देशात नागरिकांनी महाआरती दीपोत्सव कार्यक्रम आयोजित करत आपला आनंद व्यक्त केला आहे। तसेच आमच्या जैन समाज आणि मित्रमंडळांतर्फे महाआरती करून जल्लोष साजरा करण्यात आला आहे। तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहे। दरम्यान आमचं स्वप्न कोणीही पूर्ण केले नाही, पण या सरकारमुळे ते साकार झाले आहे, असे जैन मंदिर अध्यक्ष उत्तम सोलंकी यावेळी म्हणाले। तुझं कर्पूर गौरा जय देव दुर्गे दुर्गटवारी तुझं विण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी। राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे। आज आपल्या भारतामध्ये अयोध्यामध्ये जी रामाची प्राण प्रतिष्ठा झाली, त्या निमित्ताने माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी त्या हस्ते जी प्राणप्रतिष्ठा केली, ती प्राणप्रतिष्ठा आज तरीपण आपल्या 490 वर्षाचे स्वप्न साकार केलेले आहे। आणि त्या सकाराचा सर्व भारतामध्ये सगळे समाजाने आपल्या वतीने जे काही कार्यक्रम केलेले आहेत, कोणी महासभा आरती केलेली आहे, कोणी मिरवणूक काढलेली आहे आणि सगळ्यांनी आपला आनंद व्यक्त केलेला आहे। आणि आज आम्ही ठाण्यामध्ये जैन बांधवाने आणि आमच्या टीबी नगर मित्रमंडळाने सहकार्य करून आणि आज आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा इकडे येऊन त्यांनी पुष्पहार अर्पण केला व आरती केली, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो। आणि आपलं जे स्वप्न होतं, जे 490 वर्षापूर्वी कोणी पूर्ण केलेलं नाही, ते स्वप्न या सरकारने पूर्ण केलेलं आहे। त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देत आहे। हे आता म्हणजे 500 वर्षाचे जे आपल्याला केस अडकलेले होते ते आता आपलं हे मुक्त झाले। आज आपले देव रामलल्ला आज आपल्या घरात बसले, म्हणजे आपल्या देशातच आपले देव म्हणजे 500 वर्ष जातो त्यांना बसवण्यासाठी, म्हणजे आपल्यासाठी खूप मोठा म्हणजे दुःखाचा क्षण होता, तो आता निघून आता सुखाचा क्षण चालू झालाय। आता म्हणजे एकच हाक मारायची आहे, जय श्रीराम, जय श्रीराम। आज का जो दिन है ये इतिहास में नहीं, मतलब वर्तमान में नहीं, भविष्य में ये दिन को याद किया जाएगा। दिवाली तो हम दिए मनाते ही है, लेकिन आज का दिन मतलब जैन हो, सिख हो, कोई भी कास्ट हो, लेकिन आज का जो दिन है ना, उस दिन में सभी को हिंदूमय बना दिया है। आज का जो दिन है वो हिंदूमय का दिन है। हम सब एक है, हम सब हिंदू है, इसीलिए आज ये बोलना जरूरी था कि हम जैन समाज होते हैं, हम लोग जैन समाज में हम प्रदूषण मनाते हैं, सिख वाले जो होते हैं वो सिख का त्योहार मनाते हैं, मुस्लिम जो होते हैं वो मुस्लिम त्योहार मनाते हैं। लेकिन आज का एक दिन ऐसा है कि जहाँ पे न कोई हिंदू, न कोई मुस्लिम, न कोई सिख, आज हम सभी लोग क्या है, हिंदू। हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी से खूब मतलब अनुमोदना उनकी करूंगी कि आज का जो दिन उन्होंने जो पूरे भविष्य में याद रहेगा कि ऐसा ना कभी बन सकता था, ना कभी हो सकता था। तो बहुत बहुत धन्यवाद पूरे जैन समाज की ओर से। और हमारे सीएम एकनाथ शिंदे साहब जी से भी मैं खूब अनुमोदना करूंगी कि आज उन्होंने हमें ये बॉम्बे में कि आज हर गली गली में, हर रोड रोड में आपको दिए मिलेंगे।
तो खूब खूब अनुमोद मांगी। सर एक दिन के लिए नहीं, साल में 2 दिन में ऐसे त्योहार आने चाहिए कि हम सब हिंदू में दिखे।